नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 13 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत. यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता कॉरिडॉर तयार करण्यासाठी मध्य प्रदेश कोणत्या राज्यासोबत हातमिळवणी करेल? तर याचे योग्य उत्तर आहे राजस्थान. यानंतर पुढील प्रश्न, तर S-400 ही कोणत्या देशाची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे जी भारताने विकत घेतली आहे? तर रशिया. यानंतर कोणत्या शहरामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता देण्यात आलेली आहे? तर दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो, कोणते राज्य प्रथमच 2025 SAAF अंडर-19 चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे? तर अरुणाचल प्रदेश. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 5वा, तर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले आहे? तर सुवर्ण पदक जिंकले आहे. आणि महाराष्ट्राच्या मुलींनी कोणते पदक जिंकले? तर रौप्य पदक जिंकले आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 6वा, तर विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर कृषी मंत्रालयाद्वारे. कोणत्या मंत्रालयाद्वारे? तर कृषी मंत्रालयाद्वारे. यानंतर 7वा प्रश्न, तर भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे? तर 4था सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनलेला आहे. यानंतर मित्रांनो, सांगरी शेंगाला GI टॅग प्राप्त झाला आहे, तर ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर राजस्थान या राज्याशी ते संबंधित आहे. यानंतर 9वा प्रश्न होता कालचा, तर बुद्ध पौर्णिमा कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर मित्रांनो, वैशाख पौर्णिमा दिवशी साजरी केली जाते. यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता 10वा, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2025 मधील संघर्षानंतर शांतता स्थापनेसाठी कोणत्या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले? तर अमेरिका या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात. आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी कोणत्या शहरामध्ये ऑपरेशन फेस वॉश राबवले जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? तर नवी दिल्ली या शहरामध्ये. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर घुसखोरांविरुद्धच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांनी 3 कथित अवैध बांगलादेशी स्थलांतरितांना अटक केलेली आहे. तर यानंतर मित्रांनो, ऑपरेशन फेस वॉश नावाची विशेष मोहीम सध्या जिल्ह्यामध्ये राबवली जात आहे, ज्याचा मुख्य उद्देश आहे बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांची ओळख पटवणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे. यानंतर मे 2025 मध्ये बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक संशय टाळण्यासाठी ट्रान्सजेंडर म्हणून वेश धारण करून ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागण्यात आणि इतर क्रियाकलापांमध्ये गुंतले असल्याची गुप्तचर माहिती कळाली आहे. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा, तर भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी पार पडले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 13 मे 1952 या दिवशी. तर आजचा हा प्रश्न आपला दिनविशेषवर आहे. तर मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राज्यसभा ही भारताच्या संसदेसाठी एक स्थायी सभागृह आहे. तर तिचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी घेण्यात आलेले आहे. यानंतर सुरुवातीला याला परिषद असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर याचे नाव राज्यसभा असे निश्चित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या दिवशी भारतीय संसदेच्या द्विसदनी रचनेचा प्रारंभ अधिकृतपणे झालेला आहे, हे लक्षात ठेवा. तर आपण या प्रश्नाचे शॉर्टमध्ये स्टॅटिक जीके पाहून घेऊयात. तर मित्रांनो, राज्यसभेचे पहिले अधिवेशन केव्हा भरले? तर
13 मे 1952 रोजी आणि ठिकाण कोणते होते तर संसद भवन नवी दिल्लीमध्ये. आणि पहिले सभापती म्हणजेच अध्यक्ष कोण होते तर उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले सभापती होते. यानंतर मित्रांनो, राज्यसभेचा पूर्वीचा उल्लेख परिषद म्हणून केला जात होता आणि राज्यसभेचे सदस्य संख्या प्रारंभी किती तर 216 होती. यानंतर मित्रांनो, राज्यसभा स्थायी सभागृह आहे का तर होय, ती भंग होत नाही. यानंतर मित्रांनो, सदस्यांचा कार्यकाळ एकूण होता 6 वर्ष, तर प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. तर पहिला प्रश्न विचारणारा सदस्य डॉक्टर सी सुब्रमण्यम हे होते आणि पहिले विरोधी सदस्य होते कृष्ण मेनन. यानंतर मित्रांनो, मे महिन्यातील आपण महत्त्वाचे दिवस खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. लक्ष द्या. तर 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिवस साजरा करण्यात आला. 2 मे दिवशी साताऱ्याचे क्रांतिकारक सावरकर यांचा जन्म. 3 मे दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिवस. 4 मे दिवशी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म आणि 5 मे दिवशी जागतिक प्रसूती दिवस आणि 6 मे दिवशी जागतिक हास्य दिवस. आणि हा दिवस पहिल्या रविवारी साजरा करण्यात येतो. यानंतर मित्रांनो, 7 मे दिवशी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म आणि 8 मे दिवशी जागतिक थॅलेसेमिया दिन व रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात आला. यानंतर 9 मे दिवशी युरोप दिन व गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म आणि 11 मे दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. आणि मित्रांनो, 12 मे म्हणजेच काल बुद्ध पौर्णिमा साजरा करण्यात आली. यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे तिसरा. तर भारतातील पहिले वेस्ट टू वाईल्ड लाईफ पार्क कोणत्या शहरामध्ये बांधले जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नोएडा या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये तर नोएडा या शहरामध्ये. तर यानंतर मित्रांनो, आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये. तर दिल्लीच्या अगदी जवळ असलेल्या महामाया उड्डाणपुलाजवळ नोएडा येथे देशातील पहिल्या नैसर्गिक कृत्रिम प्राणी संग्रहालय थीम पार्कच्या बांधकामाचे काम सुरू झालेले दिसून येत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना नुकताच कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, केरळ या राज्यामध्ये ज्योती योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, केरळ सरकारने ज्योती योजना सुरू केलेली आहे. तर ही एक मोहीम आहे ज्याचा मुख्य उद्देश आहे राज्याच्या शिक्षण प्रणाली आणि अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरित मुलांना समाविष्ट करणे. यानंतर या उपक्रमाचा मुख्य भर शिक्षण, आरोग्य आणि कल्याण यामध्ये समावेशवर आहे. यानंतर मित्रांनो, ही योजना स्थलांतरित कामगारांच्या मुलांकडे दुर्लक्ष करण्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. तर ज्यांना वारंवार स्थलांतर करावे लागत असल्याने आणि आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे औपचारिक शिक्षण व्यवस्थेपासून वंचित ठेवले जाते. यानंतर आपण केरळविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो, केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर राजेंद्र आर्लेकर हे सध्याचे राज्यपाल आहेत. लक्ष द्या. यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा. तर आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन म्हणजेच इम्डेक्स आशिया 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सिंगापूर या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये तर सिंगापूर या देशामध्ये. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, भारतीय नौदलाने INS किल्तान हे प्रमुख प्रादेशिक सागरी संरक्षण प्रदर्शन म्हणजेच इम्डेक्स एशिया 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूर येथे दाखल झालेले आहे. यानंतर हे दक्षिण पूर्व आशियाई देशांशी संरक्षण संबंध मजबूत करण्यावर आणि ऑपरेशनल क्षमतांचे प्रदर्शन करण्यावर भारताचे लक्ष प्रतिबिंबित करते. यानंतर भारतीय नौदलाची उपस्थिती ही सागरी मुत्सद्देगिरी आणि प्रादेशिक सुरक्षा सहकार्यांसाठीची त्यांची वचनबद्धता दर्शवते. यानंतर मित्रांनो, आपण सिंगापूर विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सिंगापूरचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत थर्मन षण्मुगरत्नम आणि राजधानी आहे सिंगापूर आणि तेथील चलन आहे सिंगापूर डॉलर.
आणि तेथील पंतप्रधान आहेत लॉरेन्स वोंग. कोण आहेत पंतप्रधान? तर लॉरेन्स वोंग. आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत थर्मन षण्मुगरत्नम. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर हॅरोप ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इस्रायल या देशाने. कोणत्या देशाने? तर इस्रायल या देशाने विकसित केले आहे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज म्हणजेच IAI 12व्या MBT क्षेपणास्त्र विभागाने हॅरोप ड्रोन विकसित केलेला आहे. यानंतर अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानमधील हवाई संरक्षण प्रणालींवर हल्ला करण्यासाठी याचा वापर केलेला दिसून आला. यानंतर मित्रांनो, हॅरोप ड्रोन धोक्यांचा शोध घेण्यासाठी लक्ष्य क्षेत्रावर 9 तासांपर्यंत घिरट्या घालू शकतात. यानंतर मित्रांनो, आपण इस्रायल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी आहे जेरुसलेम आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत आयझॅक हॉग आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर बेंजामिन नेतान्याहू हे सध्याचे पंतप्रधान आहेत. यानंतर मित्रांनो, प्रश्न आहे 7वा. तर महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यामध्ये तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मध्य प्रदेश. या कोणत्या? तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांनी तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार केलेला दिसून येत आहे. तर या प्रकल्पामुळे पावसाळ्यामध्ये गुजरातकडे वाहून नेणारे पाणी जमिनीमध्ये जिरून भूजल पातळी वाढवण्याचा उद्देश आहे. यानंतर सुमारे 40 TMC पाणी अडवून त्याचा वापर सिंचनासाठी केला जाईल, हे लक्षात ठेवा. यानंतर आपण याचे स्ट्रॅटेजिक वन लाईन मध्ये पाहून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्र व मध्य प्रदेशने तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार केलेला आहे. यानंतर 8वा प्रश्न. तर महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 91. किती? तर 91 फूट. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो, 2025 मध्ये महाराष्ट्रातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 91 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर या पुतळ्याची उंची 81 फूट असून त्यावर 10 फूट उंचीचा चबुत्रा आहे, ज्यामुळे एकूण उंची होते 91 फूट. तर या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 11 मे 2025 रोजी केले. तर हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे आणि हा पुतळा हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिकून राहील असे सांगितले जात आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे 9वा. तर कोणत्या राज्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मित्रांनो, 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि हा कारखाना उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग असून 80 हेक्टर क्षेत्रावर 300 कोटींच्या खर्चाने उभारण्यात आलेला दिसून येत आहे आणि या प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होईल आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. यानंतर स्टॅटिक जीके. तर 2025 मध्ये लखनौ उत्तर प्रदेश येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मित्रांनो, 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या उद्योग समूहाने देशामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अदानी समूहाने. कोणत्या समूहाने? तर अदानी समूहाने. यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अदानी समूहाने भारतामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रकचा वापर केलेला दिसून येत आहे. तर या ट्रकचा वापर छत्तीसगडमधील गारे पेलमा 3 कोळसा खाणीतून कोळसा वाहतुकीसाठी केला जात आहे. तर या ट्रकमध्ये 3 हायड्रोजन टाक्या असून तो 40 टन माल 200 किलोमीटर अंतरावर नेऊ शकतो. तर या उपक्रमामुळे
कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि भारताच्या 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टामध्ये मदत होईल. यानंतर स्टॅटिक जीके तर अदानी समूहाने छत्तीसगडमध्ये भारतातील पहिला हायड्रोजन इंधन ट्रक सुरू केला जो कोळसा वाहतुकीसाठी वापरला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2025 मधील संघर्षानंतर शांतता स्थापनेसाठी कोणत्या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.